नमस्कार बाळांनो. आता या व्हिडिओची बऱ्याच जणांना इच्छा होती की लवकर बनवावा, पण काय झालं, बऱ्याच गोष्टी मला सर्च कराव्या लागल्या, कॉलेजांमध्ये कॉन्टॅक्ट करावे लागले आणि काही पळवाटा असतात त्या कुठेही लिहिलेल्या नसतात, त्या शोधाव्या लागल्या. आता या व्हिडिओमध्ये आपण काय पाहूया, ग्रुप डिस्क्वालिफाय झाले त्यांचं काय, त्यांच्यासाठी काय काय ऑप्शन आहेत, जेडब्ल्यू वाले 75% आहेत त्यांचं काय, किंवा ज्यांना इम्प्रुव्हमेंट क्लास द्यायचा आहे म्हणजे इम्प्रुव्हमेंटची परीक्षा पुन्हा द्यायची आहे, का द्यायची आहे तर 60% नाही आहेत, 75% नाही आहेत किंवा समाधानक मार्क नाही आहेत. तर ह्या सगळे ऑप्शन्स इथं देऊ. बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या कुठेही अवेलेबल नाहीत. मग प्रायव्हेट युनिव्हर्सिटीपासून नेमकं कसं कसं काम केलं जाईल आणि ज्या पळवाटा आहेत त्या एक्झॅक्ट कशा वापरायच्या हे सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया. ओके, तर पहिला डाऊट की बाबा ग्रुप क्वालिफिकेशन नेमकं इंजिनिअरिंगसाठी काय आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे ग्रुप क्वालिफाय पण मेसेज पडले सर आमचा ग्रुप क्वालिफाय होत नाही, आम्ही री एक्झाम देऊ की पुढच्या वर्षी बसू. क्लिअर सांगतोय की फिजिक्स मॅथमॅटिक्स कंपल्सरी आहे आणि यातला कोणताही एक विषय पाहिजे तुमचा. केमिस्ट्री, बायोलॉजी, आयटी, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, टेक्निकल सब्जेक्ट म्हणजे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, मेंटेनन्स, अजून बरेच आहेत, बायोटेक्नॉलॉजी, ऍग्रिकल्चर, हे विषय सोडून अजून काही विषय आहेत, पण बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये आपण हे 5 पाहतोय, हे इतकेच विषय घेतलेत. हे 3 विषय म्हणजे फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स बरोबर हा विषय मिळाला तर मी म्हणतो फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि +1 एक सब्जेक्ट जो ओपन असाल तर 134, याच्यापेक्षा मार्क्स जर कमी असतील तर ऍडमिशन होणार नाहीये. एवढे तरी पाहिजेत. कास्ट असाल तर तुम्हाला 119 पाहिजेत, म्हणजे मॅथ्स पाहिजे, फिजिक्स पाहिजे आणि ह्यातला कोणताही सब्जेक्ट किंवा अजून काही विषय आहेत, पण सहसा ते नाही आहेत आपल्या इकडे. लँग्वेज चालत नाहीत, मराठी, हिंदी वगैरे. 134, 119 असेल तर तुम्ही क्वालिफाय आहे, इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन घेऊ शकताय. ओके, ज्यांना कमी पडलेत त्यांच्यासाठी ऑप्शन पुढे व्हिडिओमध्ये पाहूया. फार्मसीला जायचं आहे त्यांच्यासाठी फिजिक्स, केमिस्ट्री कंपल्सरी, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी मधला कोणताही एक चालतो. पुन्हा ओपन असाल तर ऍडिशन 134 पाहिजे, कास्ट असाल तर 119 पाहिजे. इतके असतील तर तुम्ही इलिजिबल आहे, फार्मसीसाठी ऍडमिशन घेऊ शकता. क्लिअर? ग्रुप क्रायटेरिया कळाला. कुठलाही दुसरा ऑप्शन नाही आहे की वाढवून मिळतील का, काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने जायला पाहिजे, हे सगळं पुढे पाहूया आपण. दुसरी गोष्ट की एनआयटी आयआयटी मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, जेडब्ल्यू दिलेला आहे, पण जेडब्ल्यूचा पहिला क्रायटेरिया काय असतो, 75%. आता काही विद्यार्थ्यांना जेडब्ल्यू मध्ये आलेत 98, 99% आलेत, पण त्यांचा इकडे प्रॉब्लेम आला 70, 71 समथिंग आहे. एक तरी आहे बाबा 99.2 काहीतरी जेडब्ल्यू ला आणि बोर्डला 63% आलेत. आता त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे हे बघ. पहिला हा, ज्या विद्यार्थी काटावर लागलेत 70% वरती आहेत, टॉप 20% साठी वाट पाहायला पाहिजे. टॉप 20% म्हणजे काय, महाराष्ट्रातली जी मुलं आहेत आपल्या बोर्डमध्ये टॉप 20% मध्ये बसलो तर लागतोय, त्याचा अजून डिक्लेअर व्हायचा मिळेल तुम्हाला थोड्या दिवसांमध्येच. जर तिथं बसला, काही काही वेळा काय होतंय, हा नंबर खाली असतो. मागच्या वर्षी फक्त झालं की टॉप 25% 75 पेक्षा जास्त आला. एक वर्ष तर असं आहे की 69% आलं, म्हणजे 69 जरी असते तर ती मुलं क्वालिफाय आहेत, म्हणजे टॉप 20% येण्याची वाट बघा, तोपर्यंत पटकन निर्णय घेऊ नका. हा झाला ह्यांचा क्रायटेरिया. आता पुढे येऊया. क्लास इम्प्रुव्हमेंट एक्झाम बद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट आहे. क्लास इम्प्रुव्हमेंटची एक्झाम होते दरवर्षी जुलै, त्याचा रिझल्ट लागतो ऑगस्ट. ठीक आहे, बेस्ट ऑप्शन नंतर पाहूया. आता क्लास इम्प्रुव्हमेंट कुणी द्यायची आहे, कंपल्सरी ज्यांचा बाबा सब्जेक्ट म्हणजे काय प्रॉब्लेम आलाय, क्वालिफाईंग होत नाही ग्रुप. प्लस अजून एक सांगतो की जे जे ग्रुप क्वालिफाय होत नाहीत त्यांनी फोटोकॉपी मागवा, म्हणजे तुमच्या अँसर शीटची झेरॉक्स मागवा, जेवढ्या मागवता येतात. परत ते थोडंसं चेक करा, त्याला प्रूफ लावा आणि सबमिट करा. काही विद्यार्थी एक एक मार्कांनी राहिलेत, मार्क वाढले तर वाढले, नाही वाढले तर इकडे यायचंच आहे की परत. पण पहिली गोष्ट काय करायची, रिचेकिंगला नाही द्यायचं, रिव्हॅल्युएशन करायचं. रिचेकिंग म्हणजे काय, परत मार्क बघतात टोटल वगैरे काय, सबमिट, त्यांना काही फरक नाही पडत. फोटोकॉपी मागवायची, आन्सर्स बघायचे, त्याला प्रूफ लावा, जर मे बी तुम्हाला वाटत असेल वाढून मिळाले तर ठीक, नाही मिळाले तर परत इकडे आहे. त्यामुळे पहिला रिव्हॅल्युएशनला जायचं जे डिस्क्वालिफाय झालेत. ज्यांचे जेडब्ल्यूचं क्वालिफाईंग होत नाही, थोडक्या मार्कात हुकायला लागले 2-3 मार्कांमध्ये, 4-5 मार्कांमध्ये, तर त्यांनी पण तेच प्रोसेस. ठीक आहे, ओके. आता डाऊट काय येतोय बऱ्याच विद्यार्थ्यांना की नाही सर आम्ही रिव्हॅल्युएशनला वगैरे देतो तरी पण आम्ही क्लास इम्प्रुव्हमेंटला जायचा विचार करतोय. क्लास इम्प्रुव्हमेंट जुलै, रिझल्ट ऑगस्ट. मग काही विद्यार्थी म्हणतील जेडब्ल्यू वाले सर आम्ही जोशा काउन्सिलिंगला जाऊ शकत नाही, तो पण ते होईल. ऑब्व्हियसली जाऊ शकणार नाही, कारण रिझल्ट कुठे आहे, ऑगस्टला आहे. तो पण डिस्क्वालिफाय झालेल्या मुलांचं बघूया की ज्यांचा ग्रुप क्वालिफाय नाही त्यांनी काय करणार ऑगस्ट मध्ये. मग
ऑगस्ट मध्ये झाला, रिझल्ट लागला, तर तुम्ही म्हणा सर आम्ही ऍडमिशन प्रोसेसलाच बसू शकणार नाही, ते रजिस्ट्रेशन वगैरे होणार नाही. पण त्यांच्यासाठी काय, रिझल्ट जरी ऑगस्टला लागला तरी तोपर्यंत इंजिनिअरिंगची प्रोसेस काही सुरू असते. क्लिअर? मग रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही हे रिझल्ट घ्या, ग्रुप क्वालिफाय झालेला असतोय, तो जाऊन कॉलेजांमध्ये दाखवा, ऍडमिशन घ्या. फक्त ते ऍडमिशन मॅनेजमेंट सीट न होत आहे, पूर्ण फी भरावी लागेल, सरकारची कुठलीही तुम्हाला स्कॉलरशिप, फ्रीशिप किंवा सुविधा मिळणार नाहीत. मग तुम्ही म्हणा सर याचा काय फायदा आहे राव. नाही बघा, वर्ष तरी वाचलं, इंजिनिअरिंग करायचं होतं. दुसरा ऑप्शन काय असतो की तुम्ही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेऊ शकताय. परत प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये गेला, क्लास इम्प्रुव्हमेंटची एक्झाम द्या, तिथं ऍडमिशन घ्या. पण प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये पण काय असतं, फीज जास्तीच आहेत, कुठली तुम्हाला फॅसिलिटी मिळणार नाही सरकारकडून वगैरे. मग तिथं पण तोच आहे फिरून. मग प्रायव्हेट युनिव्हर्सिटी चांगली असतील तर काही लोक घेतात, पण बऱ्यापैकी प्रायव्हेट युनिव्हर्सिटी भारतात म्हणलं तर 4-5 चांगल्या आहेत की बाबा तिथं जाऊन ऍडमिशन. महाराष्ट्रात तुम्ही स्वतः विचार करा काय चाललंय. हा झाला ऑप्शन की क्लास इम्प्रुव्हमेंट. क्लास इम्प्रुव्हमेंट जुलै ऑगस्ट. आणि सगळ्यात महत्वाचं प्रामाणिकपणा, तुम्ही डिस्क्वालिफाय झालाय म्हणजे 45%, 40% पडत नाहीत, हा स्वतः विचार करणारे बाळांनो की काय इतके कमी पडलेत, वर्षभर तुम्ही अभ्यासच केला नाही. मग आता माप पश्चाताप व्हायला लागलाय, पण आता ते वेळ निघून गेले. मग तुम्ही काय करा, एक तर री इव्हॅल्युएशनचे घ्या आणि देन इम्प्रुव्हमेंटला चला. क्लास इम्प्रुव्हमेंट किती वेळा देता येतात, 3 वेळा देता येतात. काही ठिकाणी मी विद्यार्थ्यांनी म्हणजे सर एकदाच देता येते का, 2 वेळा देता येते की नाही, 3 वेळा देता येते. आताचा जुलैचा अटेम्प्ट, पुढच्या वर्षीचा फेब्रुवारीचा अटेम्प्ट आणि लगेच पुढचा जुलैचा अटेम्प्ट, असे 3 वेळा तुम्ही क्लास इम्प्रुव्हमेंट एक्झाम देऊ शकताय. म्हणजे 1 वर्षाचा पिरियड असतो तुमच्याकडे. पण गरज नाही पहिल्याच अटेम्प्टला निघून जाईल. बेस्ट ऑप्शन म्हणजे मी काय म्हणतोय, आता हा बऱ्यापैकी जेडब्ल्यूच्या मुलांसाठी असेल की बेस्ट ऑप्शन म्हणजे काय, की तुम्हाला 75% नाही पडले तर तुम्ही जोशाला तर जाऊ शकत नाहीये. मग हा टॉप 20% मध्ये आला तर ती गेली, तरी पण काही विद्यार्थी म्हणतील की आम्ही आलो नाही सर, आम्ही काय करू. त्या विद्यार्थ्यांनी क्लास इम्प्रुव्हमेंट देण्याचा विचार करताय, ठीक आहे देऊन टाका. पण तुम्हाला पुढच्या वर्षी परत जेडब्ल्यू ला जायचंय, परत एक्झाम द्यायचे. पण तुम्ही सीईटीचे मार्क्स येऊ द्या, वाट पाहा ना, मार्क्स येऊ द्या. सीईटीचा पण स्कोर चांगला आला, सीईटी वरचं चांगलं कॉलेज, सीओपी, विजेटीआय, वालचंद, पीआयसीटी असे कॉलेजेस जर मिळत असतील तर कशाला परत पुढच्या वर्षी गॅप घेऊन पुन्हा अभ्यास. बोर्डचा अभ्यास तर इझी तर नाही जाणार आहे, सगळे पेपर, सगळे प्रॅक्टिकल, परत जेडब्ल्यू 1-2 मग करून जायचं आहे. मग त्याच्यापेक्षा सीईटी वरती चांगले स्कोर झाला तर तिथं ऍडमिशन घेऊया, गरज नाहीये. हा तरी पण तुम्हाला जायचंच आहे, असं आहे की तुम्ही सर गेलो तर आयआयटीत जाणार, एनआयटीत जाणार, नाही तर मी शिकणार नाही, बिंदास गॅप घ्या. कारण जर तुमचं एवढं फुल कॉन्फिडन्स आहे की मला करायचंच आहे, तर आयुष्यभर रिग्रेट करण्यापेक्षा, वाईट वाटून घेण्यापेक्षा घ्या गॅप. का, तुम्हाला आयुष्यभर ते राहील ना मनात मग की नाही नाही सर मला करायचंच होतं. मग काही मुलं मी सेकंड इयरला इंजिनिअरिंग सोडतेली पाहायला लागलोय, सर मला आयआयटीचं पुन्हा करायचं आहे. मग त्या मुलांचं काय सांगणार आहे आपण. सो बेस्ट ऑप्शन आहे, तुम्हाला फुल कॉन्फिडन्स आहे मी काही झालं करणार आहे तर. पण मी म्हणतो सिस्टीम मधनं बाहेर पडू नका. सिस्टीम मधनं बाहेर पडू नका म्हणजे काय, तुम्ही सीईटीचे मार्क्स घ्या, ऍप्लिकेशन टाकूया ऍडमिशनला, तुम्हाला चांगलं कॉलेज मिळतंय घेऊया. आणि तरी पण तेवढीच इच्छा राहते गॅप टाकायची तर त्यावेळी विचार करूया. पण सिस्टीम मधनं बाहेर पडू नका, प्रोसेस मधनं जायचं आहे. आता तुम्हाला गॅप टाकायचेच ठरले तर पहिला काय करायचं, ह्या परीक्षांची तयारी करूया. ठीक आहे, तुमचे 2-3 महिने खूप चांगला अभ्यास झाला, पर्सेंटेज चांगले यायला लागलेत, देन आपण कॉलेज सोडू, मग गॅप घेऊन पुढे जाऊ. का, आता तुम्ही बसलाय क्लास इम्प्रुव्हमेंटला गेलाय, जेडब्ल्यूचे ह्या वर्षी चांगला ठीकठाक स्कोर आहे, त्याच्यावरनं पण तुम्हाला कोटा आहे, सीईटी वरनं पण कोटा आहे, तिथनं चाललोय. पण तुमची अभ्यासाची इच्छाच झाली नाही तर, तुम्हाला अजून कमी टक्के पडले तर हे वर्ष वाया नको जायला ना. मग ह्या वर्षी ऍडमिशनच्या प्रोसेसला जायचं. मिळतंय काय नाही मिळतंय ते बघा, पैशांचं नुकसान काहीच नाही, 1000-2000 रुपये कट होतात फक्त. जर तुम्ही चांगला अभ्यास करताय, जर तुमचा चांगला रिझल्ट लागला, समजा 80-85-90% पाडले री एक्झाम देऊन, तुम्ही बिंदास गॅप घ्यायची इच्छा घेऊन टाका. पण मी म्हणतो हा बेस्ट ऑप्शन आहे. जेडब्ल्यू वाल्यांनी ऍडमिशन प्रोसेस मध्ये जायचं, फॉर्म भरायचे आहेत, कॉलेज मिळते ते घ्यायचं, पुढं पुढं ढकलत जायचं 3rd राऊंड पर्यंत. तोपर्यंत आपले रिझल्ट पण लागतात आणि क्लिअर आयडिया येईल तुम्हाला की काय झालंय. त्यामुळे हा जेडब्ल्यू साठी ऑप्शन आहे. डिस्क्वालिफाय वाल्यांसाठी ऑप्शनच नाही आहे, कारण तेवढे मार्क पाहिजे, त्यांनी इम्प्रुव्हमेंटलाच जायचं आहे किंवा रिइव्हॅल्युएशन. हे झालं हा क्रायटेरिया. आता आता काय झालं की प्लेसमेंटचा क्रायटेरिया आहे. मी पहिला सांगतो, डिस्क्वालिफाय वाल्यांनी इम्प्रुव्हमेंटला जावं लागेल जर रिचेकिंग वगैरे रिइव्हॅल्युएशन करून तिथं काय झालं नाही तर. जेडब्ल्यू वाल्यांनी काय, ऍडमिशन प्रोसेस मधनं जायचं आहे, परत एक्झाम द्यायची इच्छा आहे, देऊ शकताय, अभ्यास करायची इच्छा आहे, करा. आणि मग तिथं ठरवूया आपण पुढं काय करायचं. काही विद्यार्थी असे आहेत, सर आम्हाला 75%च पाहिजे आहेत, काहींचं 65%च पाहिजे आहेत, काहींचं 60%च पाहिजे आहेत, हे असे म्हणणे आहेत. बाकीचे उरलेले आहेत, हो सर खुश आहे, पडलेत 45-50% क्वालिफाय झाले, बास इंजिनिअरिंग करणार, फार्मसी करणार, माझं मी बघतो, हे आपल्याला काही नाटक नको आहे. ते विद्यार्थी बेस्ट.
पण जे कन्फ्युजन मध्ये आहेत त्यांना सांगतो की आता नेमकं हे तटलंय कुठं पुढे यांचं, की काही कंपन्या असतात. आता कंपन्यांची टाईप, पहिला टाईप की जे टॉप कंपन्या आहेत, एक्झाम्पल म्हणाल मायक्रोसॉफ्ट, गुगल, फेसबुक, ह्या कंपन्या आहेत ना, ह्यांना काय टक्केवारी पण लागत नाही. ह्या मोठ्या कंपन्या आहेत आजकाल, काय इंजिनिअरिंग बी नसू दे बाबा, कुठली डिग्री आम्हाला काही घेणं देणं नाही, आम्हाला ह्या टाईपचा कॅन्डिडेट पाहिजे, हे तुला येतंय, दाखव परफॉर्मन्स, चल आपण घेतो. मग त्यामुळे तुम्हाला इथं किती टक्के पाहिजेत, काय टक्के पाहिजेत माहित नाही. ह्या आणि महत्वाचं म्हणजे ह्या कंपन्या कॉलेजला यायला काय, गुगल, मायक्रोसॉफ्ट, फेसबुक किती येतात, आल्या तर ते टॉप लेवलला, गल्लीतल्या बोळातल्या कॉलेजला तर जात नाही. प्लस तुम्ही म्हणा सर मग आम्हाला मार्क पडले नाही तर आम्ही काय करायचं, तुम्ही त्या कंपन्यांना बाबा कॉन्टॅक्ट करा, मेल करा, मेसेज करा, लिंक्डइन वर प्रोफाईल बनवा आणि असं नॉलेज घ्या की त्या कंपनीतल्या एखाद्या लोकांकडे ते लक्ष जाईल की बाबा ह्या मुलाकडे चांगला आहे. त्यामुळे 60-65%, 70% इथे लागतात का, नाही लागतील, नाही लागतील काय संबंध नाही, इथं फक्त टॉप कंपनी आहेत, नॉलेज पाहिजे. हा 2 नंबरची कंपनी गव्हर्नमेंट जॉब म्हणजे पीएसयूज. आता पीएसयू कंपन्यांचा काही क्रायटेरिया असतो, काही कॉलेज न जातात, त्या म्हणतात आम्हाला 60-65 10वी-12वी पाहिजे, ते प्लस गेटचा आणि क्रायटेरिया असेल. तुम्ही ना पीएससी कंपन्यांमध्ये गेट भारतामध्ये पहिल्या 1000 मध्ये आलं पाहिजे, हे पण आहेत, काही 500 मध्ये आले पाहिजेत. मग एवढा तुम्ही अभ्यास करू शकता का? गेट वरनं रिक्रूट करणाऱ्या पीएससी कंपन्या खूप मोठ्या आहेत. आता मी स्वतः 10 वेळा गेट एक्झाम पास झालोय, परीक्षेला बसलो म्हणत नाही मी, 10च्या 10 वेळा पास झालोय चांगल्या मार्कांनी. एनआयटी मध्ये वगैरे ऍडमिशन तिथंच झालेले, त्याच्यावरच होत्या आणि बऱ्याच गोष्टी होत्या माझ्याकडे, त्या गेट 10 वेळा दिले, त्यामुळे गेट बद्दल चांगलं माहिती आहे. ह्या कंपन्या क्लिअर सांगतो बाळांनो, आपल्या कुठल्याही क्रायटेरियामध्ये कॉम्प्रोमाइज करत नाहीत. ह्यांनी जर मागितलेला क्रायटेरिया पाहिजेच. पहिल्या टॉप कंपन्यांमध्ये मी क्रायटेरिया लागत नाही म्हणून सांगितलंय, काय फरक नाही पडत. या कंपन्यांना क्रायटेरिया फिक्स सांगतात, 60%, 65%, ऑल, सगळीकडं अकॅडमिक स्ट्रॉंग पाहिजे त्यांना. हा काहींना लागत पण नाहीये, पण मॅक्सिमम कंपन्यांचा अकॅडमिक स्ट्रॉंग पाहिजे. ह्या 60%, 65 ग्रॅज्युएशनला लागतातच, म्हणजे 6.5 CGPA वगैरे. 3 नंबरच्या कंपन्या, आता ह्या मिक्स कंपन्या आहेत. म्हणजे मिक्स कंपनी म्हणजे काय, इथं ज्या ब्रँडवाले आहेत ते आम्हाला म्हणतात की आम्हाला 60% वाली पाहिजेत, 10वी-12वी पुढं. काही कंपन्या म्हणतील आम्हाला चालतील कोण पण, ठीक आहे, मग ठीक आहे. ह्या बऱ्यापैकी कंपन्या कॉलेजांमध्ये येतात, तुम्ही ज्या कंपन्यांमध्ये येतात. आणि उरली 4 नंबरची जनता कंपनी. हा जनता म्हणजे काय, चला सगळेच या, पॅकेज 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख, 1.5 लाख, म्हणजे 10,000 ते 20,000ची नोकरी देत्या. इथं कुठलीही टक्केवारीची अट नसत्या. तुम्ही म्हणा असल्या कंपनीत जाऊन बाबा करू तरी काय, आता ते आले, मी क्रायटेरिया सांगतोय, 4 टाईपच्या कंपन्या आहेत. पहिल्या कंपनीला नॉलेज पाहिजे, टॅलेंट पाहिजे, क्रायटेरिया मागतील नाही मागतील, तुम्ही कुठली. आता माझाच एक मित्र आहे, 55 लाखचं पॅकेज आहे, भारतात बसून निवांत कमवा लागलाय, लय मोठ्या शहरात पण नाही, बीसीए झालाय. मित्र आहे म्हणजे 5-6 वर्षांनी लहान आहे माझ्यापेक्षा, पण चांगली ओळख आहे, मित्र सारखाच आहे तो, मित्रच झालाय आता लहान जरी असला. बीसीए केले, 55 लाखाचं सध्या पॅकेज सुरू आहे, ठीक आहे. रिझन टॉप कंपन्या, त्याच्याकडे नॉलेज होतं. गव्हर्नमेंट कंपन्या त्यांचा जो का रूल असेल त्याच्यानुसार जाणार. मिक्स कंपन्या आहेत, मिक्स म्हणजे एक तुमच्या कॉलेजांमध्ये आसपासच्या ज्या ह्याच कंपन्या येतात, इथं तुम्हाला 60% काही कंपन्याला लागतील, काही कंपन्यांना लागत नाहीत. जनता कंपनी काहीच क्रायटेरिया नाही, 50%, 40% ये, म्हणजे लॉजिक काय की सगळ्याच कंपन्या आहेत ना ह्या टाईपनुसार आहेत, सगळ्यांना काय 60% लागतील असं नाहीये. तरी पण तुम्हाला वाटतंयच, इच्छा आहे, नाही सर मला 60 पाहिजेच आहेत, 70 पाहिजेच आहेत, 75% पाहिजेच आहेत, मला फ्रेम करून लावायचीच आहे घरात, अशांना वाटतंय द्या इम्प्रुव्हमेंट. इम्प्रुव्हमेंट सोपी तर नाही, इम्प्रुव्हमेंटला सगळ्या परीक्षा द्यायच्या आहेत, सगळे प्रॅक्टिकल द्यायचे, 6च्या 6 पेपर द्यायचे, 1-2 पेपर नाही द्यायचा आहे. आणि तो तुमच्या जवळच्या सेंटरला, ज्या कॉलेजमध्ये दिलेला तिथंच नंबर पडेल, काही गॅरंटी नाही. मोठ्या मोठ्या जिल्ह्यांमध्ये काय आहे, कोल्हापूर सारखा जिल्हा आमचा, तिथं 1-2च सेंटर आहेत, सगळीकडचे सेंटर कॅन्सल होतात. इम्प्रुव्हमेंटला किती मुलं चालल्यात हा पण प्रश्न आहे ना. सो डोक्याला ताप आहे, तरी पण जायचीच इच्छा आहे. मग ठीक आहे, जुलैचा पेपर द्या, ऑगस्ट पर्यंत. हा पण हे करत असते वेळी तुम्ही सगळं क्वालिफाय, ऍडमिशन प्रोसेस मधून बाहेर नाही पडायचं, ऍडमिशन प्रोसेस घेऊ, शेवटी तुम्ही ठरवा की मला जायचं की नाही जायचं. काही विद्यार्थी म्हणतात मला ड्रॉपच घ्यायचं सर, मला चांगले पर्सेंट, पण ऍडमिशन प्रोसेसमध्ये जाऊया ना, काय फरक पडायला लागला, अभ्यास करत राहा ना. दिवसात म्हणजे हार्डली 2 ते 3 वेळा फॉर्म भरायचा, अर्धा तास काढू शकता की 2-3 महिन्यात 3-4 वेळा, ठीक आहे, ते करता येईल. सगळे पॉइंट्स क्लिअर होत आहेत. डिस्क्वालिफाय वाल्यांनी झालेले पहिला सांगतोय, रिव्हॉल्युशनला चला. पुन्हा ते नाही झालं, फोटोकॉपी वगैरे मागून क्लास इम्प्रुव्हमेंट शिवाय ऑप्शन नाही. जेडब्ल्यू वाल्यांनी काय करा, टॉप 20% यायची वाट पाहूया, त्याच्यानंतर सीईटीचे रिझल्ट येतील, त्याच्या थ्रू ऍडमिशनला जाऊ आणि ऍडमिशन थ्रू काय होते पाहूया. तरी पण तुमची इच्छा आहे इम्प्रुव्हमेंट द्या, इम्प्रुव्हमेंट मधून जो काय स्कोर येईल त्याच्यावर पुढे ठरवता येईल.
देन पर्सेंटेज वाल्यांचं काय सांगितलं की लय मोठा फरक नाही पडत आहे, पण ह्या टाईपच्या कंपन्या असतात. ओके, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये जायचंय की नाही जायचंय, प्रोव्हिजनल ऍडमिशन घेऊन ठेवून रिझल्टची वाट बघायची आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्यातनं बऱ्यापैकी क्लिअर झालं असेल काय असेल. आणखीन डाऊट्स असतील तर मेसेज करा, कमेंट बॉक्समध्ये टाका, व्हिडिओ बनवेन. ओके चला, थँक्यू.